मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार आणि आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आम्ही आज जात आहोत विक्रमगडला. म्हणजे 14 तारखेला निवृत्ती महाराजांच्या यात्रेला वारकरी पायी चालत जातात त्र्यंबकेश्वरला. तर त्यांच्यासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आज आम्ही जेवण देणार आहोत, म्हणजे भंडारा. तर त्यासाठी आम्ही जात आहोत विक्रमगडला आणि पुढचं मी तुम्हाला दाखवेनच. आणि ऋतूसुद्धा इथे झोपलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, ऋतू अंघोळ करून झोपलेली आहे. ऋतू, ए ऋतू उठ. ऋत्वी, तिला आता उचलून घेते मी, उठणार नाही, ती झोपलेली आहे. आम्ही आता जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि ऋतू अजून झोपलेली आहे. बाकीची मंडळी सुद्धा आमची आलेली आहे. पृथ्वी उठ, आम्ही खाऊ खातोय, उठ लवकर. उठा उठा, पृथ्वीला उठवा लवकर. खाऊ कुठे? पृथ्वीचा खाऊ कुठे आहे? जेम्स कुठे आहेत पृथ्वीचे? कोणी खाल्ले? कुठे जेम्स पृथ्वीचे खाऊ? उठलेली आहे. गुड मॉर्निंग ऋतू. कुठे चाललो फिरायला आपण? उठ लवकर. इकडे खाऊ बघ काय आणलंय तुला भूमू दादाने. लवकर हे बघ, हे बघ खाऊ. खाऊ तरी घे. खाऊ घे पटकन. फिरायला चालले ना. अजून आहे. कुठे चालले आपण? काय एवढी खूप झाली बा. आणि त्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक, स्पेशली मुलांना सुद्धा. म्हणून आम्ही मग थांबलो मनोरला हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. आणि ह्या हॉटेलमधली मिसळ खूपच झणझणीत आणि अप्रतिम होती. खूपच टेस्टी अशी लागत होती. कांदा भजी, बटाटा भजी हे देखील फारच चविष्ट होते.
आणि प्लस वडापाव सुद्धा फार छान लागत होता. काय खाऊ घेतलाय दाखवा जरा. आणि खाऊ काय घेतला दुकानातून. एवढा खाऊ. हो मग कमीच घेतलंय पण. कोण खतरनाक आहे तू. कशाला. मला देशील तू. थँक्यू. आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जिथे आम्ही वारकरी मंडळींसाठी जेवण बनवणार आहोत. आणि खूप अशी छान सुंदर जागा आहे. आणि आम्ही कसं काय काय जेवण बनवतो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. गाडीमध्ये आम्ही जे काही सामान लागणार होतं जेवणासाठी ते सर्व आता काढून घेत आहोत आणि जेवणाला सुरुवात करणार आहोत. आता इथे सर्वांनी भाज्यासुद्धा चिरून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि जेवणसुद्धा आम्हाला लवकरच आवरून घ्यायचं आहे, कारण थोड्या वेळानंतर संत निवृत्ती महाराजांची दिंडीसुद्धा इथेच येणार आहे. आणि इथे प्रसादाचा शिरासुद्धा तयार झालेला आहे. प्रसादाचा शिरा आम्ही आमच्या ताईंनाच बनवायला सांगतो. त्या फारच सुंदर आणि खूपच चविष्ट असा प्रसाद बनवतात, म्हणून आम्ही स्पेशली त्यांनाच रिकमेंड करतो प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी. आणि आम्ही इथे आता पापडसुद्धा तळून घेत आहोत. मेथीची सुद्धा भजी आम्ही काढून घेणार आहोत. मिरचीसुद्धा आम्ही बेसनच्या पिठामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे भाजी बनवली जात आहे. वटाणा, फ्लावर, बटाटा आणि गाजर असे व्हेजिटेबल्स घेऊन मिक्स अशी भाजी बनवली जात आहे. आणि इथे भातसुद्धा रेडी झालेला आहे, डाळसुद्धा रेडी झालेली आहे. ही आहे गवार, बटाटा आणि शेंगदाण्याची भाजी. आणि इथे आता संत निवृत्ती महाराजांची पालखीसुद्धा आलेली आहे.
तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 हा तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम 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 ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. आणि आता इथे छानसा हरिपाठ झाल्यानंतर वारकरी इथे जेवणासाठी बसले आहेत.
आणि इथे आता वारकऱ्यांसाठी जेवण वाढलं जात आहे. दत्तगुरू वारीतील बरीचशी सदस्य इथे उपस्थित होती. त्यांनी सुद्धा फार छान अशी सेवा केली. आम्ही सर्वांनी मिळून वारकऱ्यांची खूप छान सेवा केली. खूप छान प्रसन्न वाटलं की आमच्याकडून अशी सेवा घडत आहे. आणि येथे थोडक्या शब्दांमध्ये दत्तगुरू वारकरी मंडळाचे देखील कौतुक केले गेले. आम्ही सुद्धा श्री दत्तगुरूंचरणी ही एकच प्रार्थना करतो की ही सेवा अशीच वर्षानुवर्षे आमच्या हातून घडत राहू दे आणि ती सेवा दत्तगुरूंनी घडवून घ्यावी आणि त्यामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये, हीच आमची श्री दत्तगुरूंचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणजे त्याचे फार मोठे पुण्य आहे, त्यांनी आपल्याला एक पदरात पाडली आणि स्वतःने मेहनत केली आणि त्यांच्या परिवाराने मेहनत केली. आम्ही त्यांच्या चरणावर फार ऋणी आहोत, म्हणजे नतमस्तक आहेत की आम्हाला त्यांनी अशीच प्रत्येक वर्षाला एक मदत म्हणून अन्नदान आमच्यासाठी करावं. म्हणून या बालापूर दिंडीतर्फे आम्ही त्यांना एक विनंती करतो की आम्हाला तुमचं वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत आहेत, कारण जो अन्नदान करतो त्या अन्नदानाचं किती महत्व आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. परंतु असं एक आम्हाला म्हणायचे आहे की हे ऋण आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही, कारण एखादी आमच्याकडून कुठे कळत न कळत चुकी झाली असेल त्याच्याबद्दल आम्ही फार क्षमा मागतो. एक लाजीरवाण्याची आमची गोष्ट आहे, पण याच्या पुढे आमच्याकडून कुठलीही एक सणाचंही काही कुठली बारीकही चुकी होणार नाही याची आम्ही दक्षता बाळगणार आहे. पण एक कृपा करून असे म्हणतो की तुम्ही आमच्यावरती तुमची अशीच कृपा असू द्या आणि आम्हाला काही जास्त काही तुम्हाला देता येणार नाही, पण आमच्या दिंडीतर्फे तुम्हाला एक श्रीफल आणि एक साल असेल ते तुम्ही इथे येऊन आमच्या दिंडीची अध्यक्ष याने दिंडी चालक रघुनाथ जी भैर हे तुम्हाला देतील ते तुम्ही त्याने स्वीकार करायचे. या अन्नदान आमच्यासाठी केले त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि तुम्हाला विनंती करतो का जोपर्यंत तुम्हाला जमेल तोपर्यंत तुम्ही आम्हाला अशीच सेवा द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि एक बोलतो की काय आमच्याकडून चुकले असेल तर मोठ्या मनानं आम्हाला माफी करा, कारण आमचा जर अशिक्षित समाज आहे. कार्यक्रम आमचा व्यवस्थित झालेला आहे आणि आम्ही आता जात आहोत आमच्या घरी. बाय बाय. तर फायनली आता आम्ही सर्व घरी आलेलो आहोत. आजचा दिवस खूप असा प्रसन्न आणि अविस्मरणीय राहील असा होता. वारकऱ्यांची जी सेवा आम्हाला करायला मिळाली ती सुद्धा आमच्या भाग्यातच होती, फक्त आणि फक्त आमच्या बाबांमुळे. 2004 सालीपासून आमचे बाबा दत्तगुरूची वारी करत आहेत आणि त्यांची वारी ही चालूच राहिली. त्यांच्यानंतर आम्हाला सुद्धा ही वारी करण्याचं भाग्य मिळालं आहे. तर 14 जानेवारीला संत निवृत्ती महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरला जात असते आणि ते वारकरी पालखी पायी चालत घेऊन जात असतात. तर त्यांची एक सेवा म्हणून दत्तगुरू वारी मंडळातर्फे त्यांना भंडारा देण्यात येतो आणि दत्तगुरू वारी मंडळाकडील बरेचसे सदस्य तिथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा छान प्रकारे अशी त्यांची सेवा केलेली आहे आणि आम्हाला सुद्धा सेवा करण्याचं भाग्य मिळालं ते फक्त आणि फक्त आमच्या बाबांमुळेच, कारण त्यांनी वारी केली त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा वारी करण्याचं भाग्य मिळालं. तर त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच बाबांसाठी की आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन भेटत आहे आजच्या जनरेशनमध्ये. आणि वारकरी व्हा, वारी करा, सेवेकरी व्हा, सेवा करा. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं मनाला. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.